तू इथे काय करतेस? हे बघ, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, लक्षात ठेव. हे सांग ना हिला जायला. ओळखलं असेलच ना मला? माहिती ना मी कोण आहे? ए, तिथेच थांबा, पुढे यायची काही गरज नाही. हा, काय जीजू, घाबरलास का? ओळखतोस का तू तिला? नाही, मी नाही ओळखत. नाही. सांग ना सुहास, इतका घाबरतोयस कशाला? मी कशाला घाबरू? मी तुला ओळखतही नाही. ओळखत नाहीस तू तिला? अंजली तिचं नाव आठवलं? मी कसं काय ओळखीन हिला? ए, कोण आहेस तू? चल चल, निघ चल. मला वाटलं नव्हतं एवढ्या खालच्या पातळीला जाशील तू. खरं तर हे मला जेव्हा कळलं ना तेव्हा मलाही शॉकच बसला. अंजली, तू सांग. शिवा, हे सगळं काय चाललंय? मी सांगते. मला सुहासने फोन केला होता. माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी मला पैशांची खूप गरज होती. हा मला म्हणाला की एका मोठ्या माणसाला फसवायचंय आणि त्या बदल्यात तुला खूप पैसे मिळतील. फक्त माझं नाव समोर यायला नको. नंतर असं कळलं की तो मोठा माणूस म्हणजे आशू आहे आणि तो ह्याच्याच घरचा फॅमिली मेंबर आहे. मला पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. मी PR म्हणून आशूच्या कंपनीत जॉईन केलं. त्यानंतर आम्ही एक डील क्रॅक केली आणि मी त्याला म्हटलं मला पार्टी हवी आहे. त्या पार्टीच्या बहाण्याने त्याच्या ड्रिंकमध्ये मी काहीतरी औषध मिळवलं आणि त्याला बेशुद्ध केलं. मित्रांबरोबर जिथे मी राहते तिथे आली आणि तिने सगळं हे शोधून काढलं. त्यानंतर शिवाला कळलं की माझ्या बहिणीसाठी मी सगळं करत होते आणि तिने मला माफ केलं. पण ह्याचं सत्य सर्वांच्या समोर येणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी आज इथे आले.